दिंडोरी तालुक्यातील वणी येथे संत संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज वणी येथे भव्य मिरवणूक व पालखी सोहळा संपन्न झाला। यावेळी समाज बांधव यांनी वणी येथील आईसाहेब जगदंबा माता मंदिरापासून भव्य अशी पालखी काढून सहवाद्य गावात मिरवणूक काढण्यात आली आहे। याविषयी सविस्तर आढावा घेऊया आमचे वृत्तसंपादक शामराव सुर्णे यांच्याकडून। सर, काय सांगाल आजच्या पालखी सोहळ्याबद्दल? 17 डिसेंबर 2025 रोजी आज 10 वाजेच्या सुमारास संत जगनाडे महाराज यांच्या आज पालखी सोहळ्याचं आगमन करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण समाज बांधव एकत्र येऊन जगदंबा मातेच्या मंदिरापासून आता पालखी सोहळ्याला सुरुवात केली। आज सर्व आम्ही पालखी सोहळा काढून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करून सर्व मान्यवर उपस्थित असतात। पूजेचा कार्यक्रम होतो व सर्व उपस्थित मान्यवर येतात। पुण्यतिथीचा कार्यक्रम सोहळा पार पडतो। अशा निमित्ताने दरवर्षी सालाबादप्रमाणे पुण्यतिथी आम्ही करत असतो। तर सर्व गावकरी मंडळी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवतात। कार्यक्रमाची शोभा वाढवतात। भाऊ, काय सांगाल, एकंदरीत कितवा कार्यक्रम आहे हा? किती पुण्यतिथी जयंती आहे? तेली समाजाचे आराध्य दैवत तथा संत तुकोबरायांचे सहकारी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म 8 डिसेंबर 1624 साली सुदुंबर येथे झाला होता। तसे मूळचे चाकणचे असले तरी त्यांच्या मामाचं गाव सुदुंबर येथे जन्म झाला। एकंदरीत कितवं वर्ष चालू आहे? सुमारे आता जवळपास 250 वर्षांपेक्षा जास्त 450 वर्षांपेक्षा कालावधी झाला। आणि कधीपासून साजरी करता? आमच्या तेली समाजाचं जसं इथं वणी शहरात वास्तव्य आहे तेव्हापासून श्री संत संताजी महाराजांचं इथं मोठं कार्यालय आहे आणि ते कार्यालय आमचं पंचमंडळ हे मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करत असतं। त्याचप्रमाणे आज पुण्यतिथी असून संताजी महाराज यांच्याविषयी आख्यायिका आपण ऐकतो की संताजी महाराज हे संत तुकोबरायांचे सहकारी होते। ते सोबत असताना दोघांनी एकमेकांना शब्द दिला होता। तो शब्द असा की ज्याचं पहिले वैकुंठगमन होईल किंवा मृत्यू होईल तो दुसऱ्याच्या मृत्यूच्या दरम्यान त्याच्यावर मुठ माती टाकण्यासाठी येईल। तर संत तुकोबरायांचे वैकुंठगमन आधी झाले आणि त्यानंतर श्री संत संताजी महाराज यांचं निधन झाले। त्याचे निधन झाल्यानंतर श्री क्षेत्र सदुंबर येथे ज्यावेळेस त्यांची समाधी दिलं होतं त्यावेळेस माती टाकताना संपूर्ण देह बुजला, परंतु त्यांचा चेहरा काही माती जात नव्हती आणि त्यांचा चेहरा अजून जास्त सतेज दिसत होता। त्यानंतर लोक विचार करून लागले, लोकांना आठवलं की त्यांना संत तुकोबरायांनी शब्द दिला होता की तुम्ही तुमच्या मूर्तीच्या मुठीमध्ये टाकाल आणि खरंच त्या दिवशी पहाटे साक्षात्कार झाला, सर्वत्र उजेड पडला आणि श्री संत तुकोबराय यांनी मुठ माती दिली आणि त्यानंतर श्री संताजी महाराजांची प्राणप्रतिष्ठा आली। आपण पाहू शकतो की संताजी महाराज जगनाडे यांचा हा आता पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शामराव सुर्णे, दिंडोरी, नाशिक। मराठी न्यूज साठी वृत्तसंपादक शामराव सुर्णे, वणी।